मला खूप शिकायचंय, मी खूप मोठी डॉक्टरीन होणार. वय ग माझी बाई वय. हा चला, म्हणजे मॅम हाताने झाली की आजारी पडाय मोकळी. काय काय असं कधी बोलू नको पुन्हा. गंमत केली तुझी. मला सांग, काशी सापडली का काशी? हा अरे शोधा तिला. हा अरे तिची आई गेलीये, अनाथ झालीये बिचारी. हा अरे तिला असं कुशीत घेऊन तिचं सांत्वन करायचंय. चल चल भेटतो. हा आलोच. चल ठेव आता. काशी चल चल घरी जाऊया. हे बघ माझा बर्थडे, नवीन शर्ट घातले. ए चढते कशाला? चल ना, पैसे मी देतो. चल. जन्म दिलेल्या आईला देखील मारून टाकली या कार्टीने. गाव सोडून जायला सांगितलं होतं तेव्हा गेली असती, आई मेली असती का तुझी भावाने? चल जाऊया आपण. चल चल, मस्त पिक्चर लागलाय. चल बरं वाटतं. हलकं करतो तुझं. बरं वाटतं. तर लोक, गावावर आज जे काही संकट आलंय ते देवीचा कोप आहे असं बाप्पाजी सांगतात. गावाची भाविण संपली, आता रिकामी झालेली जागा देवाला चालत नाही. आणि आता जर गावावर दुसरं मोठं संकट येऊ द्यायचं नसल तर आपल्याला बाप्पाजी जसं सांगतात तसं चालायला हवं. हा तर लोक, तुम्ही निघा आता. पुढे जे काही जसं करायचं ते मी तुम्हाला सांगेन. या आता. जय बाप्पाजी. बोल गुरुवा, कशासाठी आलायस? बाप्पाजी, देवीच्या पूजेला भाविण नाहीये. काशी गेली त्यामुळं भाविण नेमता आली नाही. मग बाप्पाजी पूजेचं काय करायचं? पूजा तर झालीच पाहिजे गुरुवा. हो, पण आतापर्यंत भाविणीशिवाय कधी पूजा झालेली नाही. आतापर्यंत तसा प्रसंग कधी आला नसेल गुरुवा. गावीचे देवळेश्वर, नियामकाची होती साचर, तरी देशीचे डोंगर उभे का राहती. बिराईची मूर्ती कुठे गेली? हाय बिराई, बिराई, आई बिराई, आई बिराई, कुठे आहेस तू? माझा कोप झालाय गुरुवा. मी मंदिरातून निघून गेलेली आहे. डोंगरातल्या माझ्या जुन्या मंदिरात मी रागावून गेलेली आहे. मी रागावून गेलेली आहे. मी रागावून गेलेली आहे. आई बिराई, माझी काहीच चूक नाही. आई बिराई, आई बिराई, मला माफ कर. आई बिराई, आई बिराई, मला माफ कर. आई बिराई, माफ कर. काय झालं याला बोंबलायला? आणि हे काय हातात? बघू दे मला ते. मला मारतोस? सांगितलं तरी किती मार. अरे काय वागतोस असं? काय वागतोस असं? अरे किती मार घालशील, किती मार घालशील. आई बापा विना बोलते. किती मार खाशील रे बा. काय